अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। जय महाराष्ट्र। 2 दिवसापूर्वी काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो हल्ला केला, या हल्ल्यामध्ये जवळपास 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। याचा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा हा ध्वज या ठिकाणी फाडून टाकणार आम्ही। परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचा आल्यापासून उरी हल्ला झाला, पुलवामा हल्ला झाला, सातत्यानं संसदेवर हल्ला झाला, काश्मीरचा 370 कलम हटवल्याचा कांगावा या भाजपवाल्यांनी केला। भाजपवाल्यांनी कांगावा करता त्याला सांगितलं की 370 कलम आम्ही हटवल्यामुळं आता या काश्मीर खोऱ्यामध्ये एकही हल्ला होणार नाही। पण या देशातील 25 लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना 2 लाख पर्यटक या काश्मीरच्या पहलगामच्या ठिकाणी पोहोचल्यावर, पहलगाम या ठिकाणी जी ताट जंगल आहे, ताट बसले ताट जंगल, अशा या झाडीमध्ये लपून बसलेल्या या अतिरेक्याने या ठिकाणी 2000 पर्यटक गेलेले होते। या 2000 पर्यटकांच्या वर बेधुंद गोळीबार झाला। याला फक्त आणि फक्त आपला या भारतीय जनता पार्टीचं सरकार बेफिकिरीमुळे झालेला आहे हल्ला। हे सरकाराच्याला जबाबदार आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकारनं नुसत्या बतावण्या करण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचं नायनाट करण्याचं काम केलं पाहिजे। अखंड देश आणि सर्व पक्षीय जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। परंतु आता आम्हाला नुसत्या बतावण्या नको आहेत, सातत्याने पाकिस्तान आम्ही जाळून टाकू, हे करू ते करू। त्याच्यापेक्षा 1971 साल आठवा, इंदिरा गांधींनी घुसून त्यामध्ये लखनौपर्यंत आत घुसून त्या पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याचा प्रयत्न केला, 2 तुकडे करण्यामध्ये यशस्वी झालं। आज भारतीय जनता पार्टी सरकारने सुद्धा निर्णय घेण्याचं गरजेचं आहे, ठास निर्णय त्यांनी घ्यावा। अखंड भारताची, हिंदुस्थानची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे। या पाकिस्तानचा नायनाट करावा, या अतिरेक्यांचा नायनाट करावा, एवढाच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे चला दो पाकिस्तान जला दो, अरे चला दो पाकिस्तान जला दो, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद।